स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा आज आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट विषयी बोलायची गरज लागतीये. तर 50% पॉप्युलेशन हे महिलांचं आहे. किचन लेस फ्लॅट किंवा कुकिंग करणार नाही किंवा काही ज्या जुन्या समजुती आहेत कुटुंबातल्या त्या न केल्याने तुम्ही एम्पॉवर नक्कीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे कमवण्याचा खरंच उद्देश हा एम्पॉवर्ड स्त्री करण्यासाठी आहे. स्त्रीकडून ह्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या तिला पूर्ण कराव्याच लागतील. मॅटर्निटी लिव्हमध्ये असलेली महिला असेल नाहीतर तिचे हजबंड जे आहेत ते पॅटर्नल लिव्हवर असलेले असतील. मी आता ज्या स्कीम्स सांगेन त्या जर तुम्हाला माहिती असतील किंवा त्याचा लाभ तुम्ही याच्या आधी घेतलेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज लिहा. म्हणजे त्या निमित्ताने बाकीच्या स्त्रियांना याचा लाभ घेता येईल. तर त्याच्यासारखं आहे वुमन एम्पॉवरमेंट ही कोणा एकाची जबाबदारी नाहीये, फक्त महिलेची तर अजिबात नाहीये. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आजचा विषय हा खरं तर खूप सिरियसली घेण्यासारखा आहे. आज जी आजूबाजूला परिस्थिती चालू आहे त्याबद्दलचाच हा विषय आहे. म्हणजेच महिलांना खरंच खूप रिलेट करेल की वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे नेमकं काय आहे. आपण सर्रास ह्या गोष्टीवरती बोलून जातो, पण खरंच सिरियसली यावरती विचार केलाय का किंवा प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केलाय का. पण आजच्या पॉडकास्टमध्ये ना आम्ही ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. तर आपल्यासोबत आज आहेत मिताली मोरे मॅडम, आणि चला आज त्यांचं आपण स्वागत करूयात. नमस्कार मॅम, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार. आज खरं तर आपण तसा बघितला तर गंभीरच विषय आहे, कारण आजच्या काळात इतकं सगळं बदलून सुद्धा आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट या गोष्टीवरती काम करावं लागतंय किंवा आज पॉडकास्ट घ्यावा लागतोय. हा खरं तर सिरियसच घेण्याचा विषय आहे असं मला वाटतं. तर पहिलाच प्रश्न मी असा विचारते की वुमन एम्पॉवरमेंट जो शब्द आपण कायमच ऐकत आलो, स्पीचमध्ये किंवा सोशल मीडियावरती प्रत्येकजणच वापरत असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? हा खूपच छान विषय निवडलात ॲक्च्युली तुम्ही पॉडकास्टसाठी. कारण खरंच वुमन एम्पॉवरमेंट ना हे विचार करण्याजोगं आहे की स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा आज आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट विषयी बोलायची गरज लागतीये. तर बेसिकली बघितलं ना तर वुमन एम्पॉवरमेंट हा विषय अतिशय सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे कालानुरूप तो त्याची व्याख्या बदलत गेलेली आहे. त्याची अशी स्टँडर्ड डेफिनिशन ॲज सच नाही आहे. आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात जर तुम्ही बघितलं तर वुमन एम्पॉवरमेंट ही वेगळ्या अर्थाने होती. म्हणजे तिथे सगळ्यात पहिल्यांदा तर महिलेला अंगभर कपडे मिळणं तर त्याचं स्ट्रगल होतं. त्यानंतर पुढे विधवा पुनर्विवाह होता, त्याचं स्ट्रगल होतं. त्यानंतर महिलांना एज्युकेशन मिळावं यासाठीचं स्ट्रगल होतं. तर तसं पाहायला गेलं तर वुमन एम्पॉवरमेंट ही व्याख्या आपल्यासाठी भारतासाठी तरी अजिबातच नवीन नाहीये. त्यामुळे 1800 सालापासून आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वुमन एम्पॉवरमेंट हे बघत आलेलो आहोत. अर्थात त्यात बदल होत गेले. जसं जसं 10-10 वर्षाचा काळ पुढे पुढे येत गेला तसं तसं त्या व्याख्येत बदल होत गेले. त्या व्याख्येकडून एक्सपेक्टेशन्स बदलत गेले सोसायटीचे, महिलांचे एक्सपेक्टेशन्स बदलत गेले आणि एक कुटुंब व्यवस्थेचे पण एक्सपेक्टेशन्स बदलत गेले. तर आपण आत्ता काय अर्थी वुमन एम्पॉवरमेंट बघतोय तर स्त्रियांचं पार्टिसिपेशन जास्तीत जास्त रित्या असायला हवं. मग कुटुंबात असेल, निर्णय क्षमतेत असेल किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये असेल, स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये असेल आणि असं महिलांनी ॲक्टिव्ह सहभाग घ्यावा. या अर्थी आपण आता सध्या वुमन एम्पॉवरमेंट हा विषय घेऊ शकतो. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे जनरेशन वाईज ही डेफिनेशन खरं तर चेंज होत गेली आहे. म्हणजे आधीच्या काळात महिलांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या आता पूर्णतः बदलून आता वेगळ्याच गोष्टी ॲज अ एम्पॉवर्ड वुमन म्हणून बघितल्या जात आहेत. बरोबर. आणि त्या काळी सिरियसनेस होताच या व्याख्येला, आत्ताही आहे. पण तितकं सिरियसली खरंच आपण ते घेतोय का हा एक पुन्हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यात प्रत्येकानेच काही करण्यासारखं आहे. वुमन एम्पॉवरमेंट ही कोणा एकाची जबाबदारी नाहीये, फक्त महिलेची तर अजिबात नाहीये. तिच्यासोबत तिच्या कुटुंबाची, तिचे जे बेटर हाफ आहेत, हजबंड आहेत, मुलं आहेत, एक पूर्ण कुटुंब व्यवस्था आहे आणि एक समाज. त्यामुळे या सगळ्यांचीच जबाबदारी एकत्रितपणे घेऊन वुमन एम्पॉवरमेंटच्या दिशेने आपण जात आहोत. बरोबर. आपण बऱ्याचदा एम्पॉवरमेंट हा शब्द वापरतो, पण बऱ्याच लोकांना एम्पॉवरमेंट याचा अर्थच माहिती नाहीये. तर याचा अर्थ काय होतो? एम्पॉवरमेंट म्हणजे सशक्त स्त्री, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सक्षमीकरण किंवा सशक्तीकरण, याला आपण एम्पॉवरमेंट या अर्थाने घेतो. जनरली तुम्ही बघाल तर याचं समीकरण असं झालेलं आहे की कमवती स्त्री किंवा नोकरी करणारी स्त्री म्हणजेच एम्पॉवर्ड स्त्री.
पण तसं पाहायला गेलं तर हा फक्त एक चतुर्थांश असा भाग म्हणता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये एम्पॉवरमेंट ही व्याख्या खूप मोठी आहे, खूप वाईड आहे आणि तितकीच ती महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वतःला कमवता येणं, स्वतः शिक्षण प्राप्त करणं, त्यानंतर स्वतःसाठीचे स्वतः निर्णय घेणं, इतरांसाठी स्वतः निर्णय घेता येणं, तर हे सगळं एकत्रित पाहायला गेलं तर सक्षमीकरणाची व्याख्या आहे. म्हणजे याचा अर्थ वुमनला वोटिंग राईट्स मिळाले किंवा ती कमवायला लागली म्हणजे ती एम्पॉवर्ड झाली असा होत नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला बघितलं पाहिजे. बरोबर. हा एक भाग म्हणता येईल. हं. फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल निर्णय स्वतःचे स्वतः घेता येणं, तर हा एक भाग झाला. वोटिंग राईट घेता येणं म्हणजे पुन्हा स्वतःच्या मताने मत देणं, तर हेही बरोबर. तितकंच गरजेचं आहे. का कोणीतरी सांगितल्यानंतर मत देणं, तर हा हं. एम्पॉवरमेंटचा भाग अजिबातच नाहीये. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी कुटुंबात पण जेव्हा आपण बघतो, की तिचं मत घेतलं जातंय का, हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट ठरतं यावेळेस. बरोबर. हे खूपच खरं महत्त्वाचं आहे. कारण स्त्री ही कुटुंबाचा भागच आहे आणि इनफॅक्ट स्त्रीला जर तुम्ही केंद्रस्थानी ठेवलंत, तर निर्णय क्षमता पण सोपी होते. ती तिचा अनुभवही त्यात देऊ शकते. फक्त यासाठी स्त्रियांनीही बरंच काही करण्यासारखं आहे, की स्टेइंग अपडेटेड इज वन थिंग, की हं. स्त्रियांनी पूर्णपणेच संसारासाठी करिअर सॅक्रिफाईस करून आपण बोलूच म्हणजे या विषयावर नंतर. पण त्यासाठी मग निर्णय तिचा गृहीत धरला जात नाही. हं. कारण ती अपडेटेड नाही. तिला बरोबर. आता सध्याच्या काळात काय गरजेचं आहे हे माहिती नाहीये आणि त्यामुळे कदाचित तिच्या निर्णयाला तितकासा आदर केला जात नाही. बरोबर. फायनान्शियली जेव्हा आपण गोष्टी म्हणतोय, की ती फायनान्शियली स्ट्राँग झाली म्हणजे एम्पॉवरमेंट झाली असं नाहीये. पण काही वेळेला हेही बघितलं जातं, की ती एखादी स्त्री कमवतीये व्यवस्थित, पण त्याचा वापर कसा करायचा ना हेच तिला माहीत नाहीये. बरोबर. तर जनरली ना फायनान्स या गोष्टीविषयी महिला थोड्याशा संकुचित असतात. म्हणजे घाबरतात असं म्हणता येईल, की कमवता तर येतं, छान नोकऱ्या करतायत आत्ता सध्या सगळ्या महिला. त्यानंतर चांगल्या कमवणाऱ्या आहेत. पण जे अर्निंग आहे सॅलरीच्या स्वरूपात किंवा व्यवसायातून येणाऱ्या प्रॉफिटच्या स्वरूपात, तर त्या पैशाचा उपयोग इन्व्हेस्टमेंटसाठी किती करावा, सेव्हिंगसाठी किती करावा, तुमच्या एक्सपेंडिचरसाठी किती करावा आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे निर्णय आहेत, जसे इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंड्स आहेत किंवा इतर काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तर त्यासाठी जे महत्त्वाचे निर्णय आहेत, त्यासाठी पुन्हा ती डिपेंडंट होताना दिसते नवऱ्यावर किंवा हो. भावावर किंवा वडिलांवर. बरं. त्यामुळे स्त्रियांनी जेव्हा आपण म्हणतो ना, किंवा फायनान्शियल डिसिजन स्वतःचे स्वतः घेता यावेत, त्यासाठी त्याच्या मागची जी इन्फॉर्मेशन लागणार आहे, ती जी नॉलेज लागणार आहे किंवा माहिती लागणार आहे, हे स्त्रियांनी घेऊन ठेवणं भाग आहे. बरोबर. याचाच अर्थ कमवणं वेगळं आणि डिसिजन्स घेणं वेगळं झालं. आणि पण ना काय होतं, समजा आता आपण म्हणतोय, की एखादी महिला घाबरतीये, की माझे पैसे मी कसे खर्च केले पाहिजेत. याचाच अर्थ याच्यामध्ये का कॉन्फिडन्सचा विषय येतो. मग कुठेतरी तिचा कॉन्फिडन्स कमी पडतोय असं वाटतंय का तुम्हाला? हो, म्हणजे जनरली असं बघण्यात येतं, की अगदी महिला कितीही कमवत असू दे, छोटी अमाउंट असू दे किंवा मोठी अमाउंट असू दे, तिला स्वतःविषयी जेव्हा डिसिजन घ्यायला लागतो ना, तेव्हा कुठेतरी तिला ही भीती असते. थोडासा अंडर एस्टिमेट करते ती स्वतःला, कॉन्फिडन्स लो असतो आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे याच्या आधी कधीतरी तिला तसं म्हटलं गेलं असावं, की बाबा एखादा निर्णय घेतल्यानंतर तो चुकीचा आहे किंवा चुकीच्या निर्णयाचे बाकीच्यांना कसे रिपरकशन होणार आहेत, हे तुला माहिती आहे का? आणि म्हणून ती घाबरते. खरं तर पैसे तिनेच कमवलेले असतात. म्हणजे त्याचं जर तिने व्यवस्थित ज्ञान घेतलं, की मला हे कुठे इन्व्हेस्ट करता येतील किंवा किती टक्के मी मिळवलेल्या पैशांपैकी इन्व्हेस्ट केले पाहिजेत, किती सेव्ह केले पाहिजेत आणि किती मी खर्च करू शकते आणि ते पुन्हा कुठल्या-कुठल्या गोष्टींवर खर्च करू शकते. तर हे सगळीच क्लॅरिटी तिला खूप चांगल्या पद्धतीने येईल आणि मग तिला खरं तर डिपेंडंट राहायची गरज नाही. बरोबर. आता इथे जो मुद्दा आला ना, की डिपेंडंट राहायची गरज नाही. तर त्यात कधी-कधी आत्ताच्या जनरेशनला असं वाटतं, की एम्पॉवरमेंट होणं म्हणजे घर सोडणं किंवा किचन सोडणं हा अर्थ घेतला जातो. तर हे बरोबर आहे का? बरोबर. हल्ली एम्पॉवरमेंटचा अर्थ ना तसाच घेतला जातो. पण जनरली आपण भारतीय कुटुंब पद्धती जर बघितली ना, तर कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टी हव्यात. म्हणजे किचनलेस फ्लॅट जे आत्ता येऊ घातलेले आहेत, तर ते ॲक्चुअली खूप डेंजरस साईन आहे आपल्या समाजासाठी. कारण एक स्त्री जेव्हा असते, मी फक्त स्त्रीनेच कुकिंग करावं किंवा किचन सांभाळावं या मताची नाहीये. पण एका कुटुंबामध्ये किचन असावं. पुरुषांनी सांभाळलं तरी चालू शकतं, महिलेनी सांभाळलं तरी चालू शकतं, त्यांच्या मुलांनीही सांभाळलं तरी चालू शकतं. पण किचन लेस फ्लॅट किंवा कुकिंग करणार नाही किंवा काही ज्या जुन्या समजुती आहेत कुटुंबातल्या, त्या न केल्याने तुम्ही एम्पॉवर नक्कीच होऊ शकत नाही. इनफॅक्ट सगळं सांभाळून म्हणजे तुमची जी संस्कृती आहे, तुमची कुटुंब पद्धती काय आहे, तुमच्याकडून तुमच्या आई-वडिलांच्या काय अपेक्षा आहेत, या सगळ्याचा एक योग्य समेट साधून जी महिला पुढे जाते,
तीच खरं तर एम्पॉवर्ड स्त्री असते. म्हणजे कुठेतरी आता असं दिसतं, की आत्ताच्या जनरेशननी कुठेतरी चुकीचा अर्थ घेतलाय, की वुमन एम्पॉवरमेंट किंवा मी डिपेंडंट झाले, म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही. म्हणून हा क्वेश्चन विचारावा लागला, की असं आहे का बाबा खरंच, की असं केलं पाहिजे का? बरोबर. आता हे पण तुम्ही जनरेशन टू जनरेशन ना, हेही समीकरण बदलत जाणार आहे, की मिलेनियल्सचं समीकरण थोडं वेगळ्या ह्याच्यात असेल. जेन झीचं आत्ता वेगळ्या ह्याच्यात असेल. पुन्हा जे जेन अल्फा येणार आहे त्याचं तर अजूनच वेगळ्या पद्धतीने असणार आहे. त्यामुळे ही वुमन एम्पॉवरमेंटची व्याख्या कशी बदलत गेली, तसं एक्स्पेक्टेशनही त्यांच्याकडून बदलत बदलत जाणार आहेत. जाणार. तर बदलाची गोष्ट आपण करतच आहोत, तर प्रोग्रेस सगळीकडे आपल्याला सेम दिसते का? कारण अर्बन वुमन आणि रुरल वुमन यांच्यात बराचसा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. तर हा डिफरन्स काय आहे? खरं तर ना अर्बन आणि रुरल वुमनमध्ये एक जो मूलभूत डिफरन्स आहे ना, तो एज्युकेशन आणि किती तिला एक्सपोजर मिळालं आहे याच्यावरती अवलंबून आहे. खरं पाहायला गेलं तर रुरल महिला तितकीच स्किलफुल आहे जितकी अर्बन महिला आहे. पण केवळ तिला त्या पद्धतीचं शिक्षण मिळू शकलं नाही किंवा त्या पद्धतीचं आपण म्हणू शकतो एक इकोसिस्टीम मिळू शकली नाही. त्यामुळे केवळ ती पुढे नाही येऊ शकली. बाकी तिच्यातही मोटिवेशन आहे, तिच्यातही चांगल्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आहे. तिला जर कुठल्या प्रकारचा सपोर्ट आपण देऊ शकलो एम्पॉवरमेंटमधून तर ती निश्चितच वर येऊ शकते. अर्बन आणि रुरल महिलांमध्ये ना अजून एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा फरक म्हणजे कुटुंब व्यवस्था. तुम्ही रुरल भागामध्ये बघितलं तर आजही एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे तिला कळत नकळत थोड्याशा जबाबदाऱ्या तिच्यावरती दिलेल्या आहेत. त्यामुळे पटकन स्वतःसाठी बाहेर निघणं, पटकन कौशल्य विकास प्रशिक्षण घेणं किंवा स्वतःसाठी तेवढा वेळ देणं हे तितकंसं तिला प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. Possible नाही. तेच तुम्ही बघितलं तर अर्बन मध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत शहरी भागामध्ये त्या इंडिपेंडंट आहेत, त्या कॉन्फिडेंट आहेत, त्या आज बाहेर पडून शिक्षण घेऊ शकतात किंवा स्किल डेव्हलप करू शकतात, त्या थोडंसं काम करूनही बघू शकतात आणि बरोबर. कुटुंबाची संख्याही शहरी भागामध्ये थोडी कमी आहे. हं. त्यामुळे कुटुंबात किती जण आहेत त्या पद्धतीने तिच्याकडे अपेक्षेने बघितलं जातं आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून ती स्वतःसाठी तितकाच वेळ देऊ शकते. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, की सिटी एरियातल्या वुमन्सला जास्त अपॉर्च्युनिटीज मिळायला मदत होते आणि त्या मानाने गावाकडच्या महिलांना थोड्या जास्त डिफिकल्टीजला फेस करावं लागतं. बरोबर. शहरी भागामध्ये आपली इकोसिस्टमही खूप फेव्हरेबल आहे. म्हणजे तिला कुठून ना कुठून तरी ही माहिती कळते. तिच्या मैत्रिणी असतात, शेजार-पाजार आहे, सोशल मीडिया आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि तिला वेळ आहे या सगळ्या गोष्टींना देण्यासाठी. ती वाचू शकते, ती त्या वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन रिसर्च करू शकते आणि म्हणून केवळ शहरी भागातल्या महिलांना जास्त एक्सपोजर आहे ॲज कंपेअर्ड टू ग्रामीण भागातल्या महिलांना. तसं बघायला गेलं ना, तर शहरातल्या महिलांचा प्रश्न असा असतो, की मी पुढे कसं जाऊ किंवा ग्रो कसं करू? पण गावात हेच बघायला गेलं तर तिला पहिला प्रश्न हा असतो, की मी स्टार्टच कसं करू? हा एक फरक आपल्याला तिथे बघायला मिळतो. बरोबर. तर ग्रामीण भागातल्या महिलेनी ना, जर बघत असतील पॉडकास्ट, तर त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा, की एक अशी कुठली चांगली गोष्ट आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, ज्याला तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळतं. मग त्यात एखादा खाद्यपदार्थ असेल किंवा एखाद्या कपड्यापासून बनलेली एखादी वस्तू असेल किंवा एखादी होम डेकोरची वस्तू असेल. म्हणजे खरं तर वारली पेंटिंग, गोधडी या सगळ्या ग्रामीण भागातूनच आलेल्या वस्तू आहेत. बरोबर. त्या आता शहरी भागामध्ये चांगल्या पद्धतीने विकल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ही सगळी कला ही ग्रामीण भागातलीच आहे. तर त्यांनी स्वतःला असं विचारावं, की कुठल्या पद्धतीने चांगल्या ती एखादी वस्तू डेव्हलप करू शकतात आणि त्यालाच जर एखाद्या शहरी मार्केटची जोड मिळाली, तर ते चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रॉडक्ट वर घेऊन येऊ शकतात. त्यासाठी एक गट तयार करा. जसं आता सेल्फ हेल्प ग्रुप्स आपले आहेत. तर एखादा गट तयार करा, ज्यात प्रत्येकजण वेगवेगळी वस्तू करणारी असेल किंवा एकत्र येऊन तुम्ही एखादी वस्तू कराल. मग त्याच्यामध्ये अगदी कोकण व्यवसायातलेही आमच्याकडे कोकम बनवणारे आहेत किंवा गोधड्या आणि हे तर करणारे भरपूर आहेत महिला. पापड लोणची करणाऱ्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ट्रेडिशनल पापड लोणचं हे वेगळं आणि त्यातच इनोव्हेटिव्ह पद्धतीने पालक पापड किंवा मेथी पापड अशा बनवणाऱ्याही महिला आहेत. त्यामुळे ट्रेडिशनल गोष्टीला एखादा मॉडर्न टच देऊन तुम्ही काय करू शकता? नाविन्यपूर्ण काही करू शकता का? हे ग्रामीण भागातल्या महिला नक्कीच विचार करू शकतील. बरोबर. म्हणजे त्यांनी कुठेतरी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे, की मी काय करू शकते आणि ते कसं मी लोकांपर्यंत पोहोचवू शकते? हा थोडासा त्यांनी स्वतः बाबतीत विचार केला ना, तर त्या नक्कीच त्यांच्या स्किलचा वापर करून पुढे जातील. अगदी बरोबर आहे. आणि तिने असा विचार करणं गरजेचं आहे, की मी इथून पुढे कशी जाऊ शकते? हं. म्हणजे अडणार काहीच नाहीये. ती सगळं छान घर सांभाळतीये, कुटुंब सांभाळतीये, तिला गावामध्ये चांगली ओळख आहे. पण तीच ओळख अजून निर्माण करण्यासाठी तिने काय करावं? यासाठी म्हणून ती हा विचार करू शकते. गव्हर्नमेंट काही वेळेला स्कीम्स पण काढतात.
पण शहरी भागातल्या महिलांकडे त्या स्कीम्स पोहोचायला मदत होते. कारण सोशल मीडियावर तेवढ्या त्या अपडेट असतात आणि गावाकडच्या महिलांपर्यंत या स्कीम्स पोहोचतच नाही. तर मग नक्की प्रॉब्लेम कशात आहे? प्रॉब्लेम्स हा स्कीम्समध्ये की अवेअरनेसमध्ये? आता स्कीम खरं ना म्हणजे तुम्ही तसं म्हणाल तर केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारने यांनी भरपूर स्कीम्स दिलेल्या आहेत महिलांसाठी. हम्म. तुम्ही जर बघाल तर ह्या देशाच्या पॉप्युलेशनपैकी 50% पॉप्युलेशन हे महिलांचं आहे. पण तितकासा सहभाग नोंदवला गेला नाहीये. यासाठी सरकारने खूप सारे स्कीम्स काढलेले आहेत. शहरी भागातल्या लोकांना जसं तुम्ही म्हणलात कॅम्पेन्स चालू असतात. वेगवेगळ्या नेटवर्किंग ग्रुपमध्ये कळत राहतं. आता या स्कीम ग्रामीण भागातल्या महिलांसाठी कशा पोचवाव्या? तर आता जर तुम्ही SHG बघितलात फॉर एक्झाम्पल सेल्फ हेल्प ग्रुप, हम्म. त्याच्यासाठी काही समूह संघटिकांची निवड केली जाते. त्यांना ॲक्च्युअल त्या जॉबच असतो त्यांचा. त्या ग्रामीण भागामध्ये जातात, घरोघरी जाऊन विचारतात, की इथे महिला आहेत का? कुठल्या एजच्या आहेत? तुम्ही काय वेगळं करता? तुम्ही पैसे कमवता का? किंवा पैसे कमवलेले जे आहेत त्याची बचत कशी करता? आणि यामध्ये त्या त्यांचा एक गट स्थापन करतात. त्या गटामध्ये महिन्याची काही एक बचत करतात आणि त्यातून त्यांना काही स्कीम्स ॲप्लिकेबल होतात. तर अशा पद्धतीचे अवेअरनेस कॅम्पेन्ससुद्धा सरकार खरं करतं. त्यातून तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं, तेव्हा तुम्ही इंटरनेटवर जाऊन त्याच्याविषयी माहिती काढू शकता. जसं वन स्टेशन वन प्रॉडक्ट आहे. आमच्यापैकी सुद्धा काही बचत गट जे आहेत त्यांचं सेंट्रल रेल्वेजमध्ये स्टॉल आहे. तिथे केवळ ₹2000 महिना या तत्वावरती एक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतो. त्यात महिला बचत गटांनी केलेले सगळे ट्रेडिशनल प्रॉडक्ट्स तुम्ही विकू शकता. जर फूड प्रॉडक्ट्स असेल तर त्याला लायसन्स लागतो. जर नॉन फूड प्रॉडक्ट असेल त्याला प्रॉपर लेबलिंग आणि त्याविषयीची माहिती लागते. आता हे जेव्हा ग्रामीण भागातल्या महिलेपर्यंत पोचतं, तेव्हा मात्र ती विचार करू शकते, की मला इथे प्रॉडक्ट बनवणं गरजेचं आहे का विकणं गरजेचं आहे? का मी इन केस बनवून दिलं हे प्रॉडक्ट आणि एक गट तयार केला, ज्याच्यामध्ये अधिकाधिक प्रॉडक्ट्स आम्ही बनवू शकतो, पण विकण्यासाठी कोणाचा तरी आम्हाला सपोर्ट लागतो. मग ती बघू शकते मार्केटिंग स्कीम्स. तर मार्केटिंग स्कीम्समध्ये महिला बचत गटासाठी एक SHG मॉल म्हणून एक स्कीम आहे. त्याच्यामध्ये सगळे महिला बचत गट आपले प्रॉडक्ट्स विक्रीसाठी देऊ शकतात आणि हे विक्रीसाठी जे मॉल आहेत ते सगळे शहरी भागांमध्ये आहेत. त्यामुळे आपोआपच ग्रामीण भागात केलेले प्रॉडक्ट्स हे सगळे शहरात पोचतात. आपल्याला ओळख होते ग्रामीण प्रॉडक्टविषयी आणि सेल्फने इझिली होऊ शकतो. बरोबर. पण कुठेतरी इन्फॉर्मेशन गॅप अजूनही आहे असं म्हणता येईल का? कारण प्रत्येकच महिलेला हे माहीत नसतं, की नक्की सुरुवात कुठून करावी किंवा गव्हर्नमेंटसुद्धा आपल्याला हेल्प करू शकतं. ह्या गोष्टी कदाचित त्यांच्यापर्यंत माहितीच नसतात. मग शहरी असू दे किंवा ग्रामीण असू दे. असं नाही आहे की प्रत्येकीला हे माहितीच आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? खरंच म्हणजे कम्युनिकेशन गॅप आहे. कारण तितक्याशा स्कीम्स सांगितल्या जात नाहीत किंवा ज्या स्कीम्सचा लाभ घेतलेला आहे ना, त्यांनी समोर येऊन कुठेतरी अवेअरनेस क्रिएट करायला हवं. जसं आता मी म्हणलं, की आमच्याकडे अगदी महिला आहेत, ज्यांनी OSOPच्या अंडर स्टॉल्स लावलेले आहेत. आता इनफॅक्ट मी या पॉडकास्टच्या माध्यमातून विचारू इच्छिते काही महिलांना, की मी आत्ता ज्या स्कीम्स सांगेन, त्या जर तुम्हाला माहिती असतील किंवा त्याचा लाभ तुम्ही याच्या आधी घेतलेला असाल, तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज लिहा. म्हणजे त्या निमित्ताने बाकीच्या स्त्रियांना कळेल. याचा लाभ घेता येईल. तर त्याच्यामध्ये अशीच एक स्कीम म्हणजे स्टँड अप इंडिया. तर स्टँड अप इंडिया ही स्कीम रिझर्व्ड कॅटेगरीमधल्या महिलांसाठी आहे आणि त्यांनी कुठलंही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट जे केलेलं असेल आणि जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकू शकता येतं, तर असं प्रॉडक्ट घेण्यासाठी म्हणून स्टँड अप इंडियाची स्कीम ॲप्लिकेबल होते. ही नॅशनल लेवलची स्कीम आहे. त्याच्यामध्ये काही सबसिडी दिली जाते. एक छोटी अमाऊंटचं लोनमध्ये पण दिलं जातं. पण हे जे कर्ज असतं ना, जे शासनाकडून दिलं जातं, मग राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, तर त्याच्यामध्ये आपण सबसिडाईज लोन म्हणतो किंवा सॉफ्ट इंटरेस्ट रेटवरती लोन म्हणतो. तर तशी ही एक स्कीम आपली स्टँड अप इंडिया आहे. दुसरी एक स्कीम आहे ती स्टार्टअप इंडिया म्हणून आहे, की ज्याच्यामध्ये तुमचं जो काही स्टार्टअप असेल तो रजिस्टर करावा लागतो DPIIT या संस्थेच्या अंडर आणि एकदा तो रजिस्टर झाला की SISFS म्हणजे स्टार्टअप इंडिया फंड स्कीम ही तुम्हाला ॲप्लिकेबल होते आणि ती फंड स्कीम ऑलमोस्ट 50 लाखापर्यंतची आहे. ग्रँट स्वरूपात पण आहे, लोन स्वरूपात पण आहे. तुम्ही जे प्रॉडक्ट बनवताय आणि मार्केटमध्ये त्या प्रॉडक्टची कशी ओळख आहे त्याप्रमाणे तुम्हाला ती दिली जाते. कम्प्लिटली ग्रामीण भागातली बघाल तर उमेद नावाची एक स्कीम आहे. उत्कृष्ट स्कीम आहे की ज्याच्यामध्ये महिला बचत गट एकत्र येऊन जेव्हा एक प्रॉडक्ट करतात आणि त्या प्रॉडक्टला जेव्हा शहरी भागामध्ये उत्तम मागणी असते तेव्हा त्यांना इन्व्हेस्टर्स दिले जातात. तेव्हा त्यांना क्राऊड फंडिंग पूल केलं जातं आणि त्या माध्यमातून त्या महिलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो चालू ठेवण्यासाठी भांडवल दिलं जातं.
आता ह्या ज्या स्कीम्स आहेत ना, त्याचा मात्र प्रत्येकाने लाभ घ्यावा. कारण या शासनाकडून दिलेल्या आहेत आणि यासाठीच दिलेल्या आहेत, की 50% महिलांचा सहभाग व्हावा आणि जास्तीत जास्त महिला या कार्यक्षेत्रात ॲक्टिव्ह राहायला हव्यात. तशीच अजून एक तुम्ही स्कीम बघाल तर चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे, ज्याला आपण CMEGP म्हणतो. तर ह्या स्कीमची माहिती तुम्हाला कुठे कळेल? तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा उद्योग केंद्र असतं, ज्याला आपण DIC म्हणतो, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर. तर तिथे या सगळ्या स्कीम्सची माहिती तुम्हाला मिळू शकेल. कुठले कागदपत्र त्यासाठी लागतात, तुमचं घर स्वतःचं लागतं का, याच्या आधी तुम्ही काही कर्ज घेतलेलं आहात का, किंवा कुठल्या कर्जामध्ये तुम्ही डिफॉल्टर झालेले आहात का, ही सगळी माहिती तिथे नोंदवली जाते. तुमचं प्रॉडक्ट कुठलं आहे, मग ते फूड आहे का नॉन फूड आहे, त्याविषयी माहिती घेतली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला छानपैकी 30% गव्हर्नमेंट सबसिडी देतं आणि 70% तुम्हाला पेबॅक करायला लागतं विथ 10% कॉन्ट्रीब्युशन. त्यामुळे इतक्या उत्तम स्कीम्स आहेत, ज्या काही महिलांनी अर्थात लाभही घेतला असेल. आपल्याला कळेलच किती महिलांनी लाभ घेतला याच्यामध्ये, पण इतरही महिलांनी याचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाहीये. बरोबर. आज आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने का होईना पण हे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो. म्हणजे ज्यांना निदान माहीत नाहीये निदान त्या बाबतीतली इन्फॉर्मेशन तरी गोळा करतील. आता खरं तर ना मला हा प्रश्न पडतो, की आता इतक्या सगळ्या स्कीम्स आहेत म्हणजे खरं तर गव्हर्नमेंट कमी पडते किंवा त्याच्यात चॅलेंजेस नाही आहेत. तर इन्फॉर्मेशन गॅप कुठेतरी आहे किंवा कम्युनिकेशन गॅप कुठेतरी आहे. पण जेव्हा आपण ह्या स्कीम्स बघतो म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतं, की महिलांनी कमवलं पाहिजे. आपण म्हणतो खरं, की कमवणं म्हणजेच एम्पॉवरमेंट असं नाही आहे. पण तरीसुद्धा एम्पॉवरमेंटची पहिली स्टेप कुठेतरी कमवणं हीच नाही आहे का? बरोबर आहे. म्हणजे कमवण्याचा खरंच उद्देश हा एम्पॉवर्ड स्त्री करण्यासाठी आहे. पण त्या कमवण्यासाठीचे मागची जी निर्णय क्षमता असते, तीही तिला घेता येणं, हाही एम्पॉवरमेंटचाच भाग आहे. त्यामुळे आपण जर बघितलं ना, तर एम्पॉवरमेंट हे 4 गोष्टींमध्ये आपण डिवाईड करू शकतो. त्यातला एक भाग म्हणजे शिक्षण घेणं. कारण शिक्षणाशिवाय कोणतीही नोकरी किंवा एक रिस्पेक्टेबल जॉब मिळणं हेही स्त्रीसाठी गरजेचं आहे. त्यामुळे पहिला भाग झाला एज्युकेशन किंवा नॉलेज. दुसरा भाग झाला अर्निंग अगेन. मग तुम्ही नोकरी करा किंवा तुम्ही व्यवसाय करा. तुम्ही जी अमाऊंट मिळतीये तुम्हाला, ती योग्य तऱ्हेने वापरता येणं आणि त्यासाठीचं डिसिजन घेणं, हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग म्हणजे तुम्ही हे सांभाळताना इतर गोष्टी काय काय करताय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो किंवा ज्याला आपण एक क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणतो, की तुम्हाला हवं तसं तुम्हाला जगता येतंय का? तुमचे निर्णय तुम्हाला स्वतःला घेता येतायत का? किंवा तुमची ओव्हर डिपेंडन्सी कोणावर नाही ना? हा झाला तिसरा भाग. आणि चौथा भाग म्हणजे पुन्हा मी एम्पॉवर्ड झाले. मला शिक्षण मिळालं, मला नोकरी मिळाली, माझा व्यवसाय झाला, माझं चांगले अर्निंग्स झालं, इन्व्हेस्टमेंट झालं. पण आता मी कोणाला तरी एम्पॉवर करायच्या तयारीत आहे का? हा झाला चौथा भाग. त्यामुळे वुमन एम्पॉवरमेंटचे हे 4ही भाग अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःलाच ग्रेडिंग करताना एक DIY एक्सरसाइज करायला हरकत नाही, की मी आत्ता कुठल्या लेव्हलपर्यंत एम्पॉवरमेंटच्या पोहोचली. आणि जी स्त्री म्हणते, की आज मी एम्पॉवर्ड आहे, तिने या 4 गोष्टींचा विचार करावा आणि मग सांगावं, की आत्ता तू कुठल्या लेव्हलपर्यंत एम्पॉवर्ड आहेस. सो आता जर पहिली स्टेप जर सुरू करायची असेल म्हणजेच फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे, तर त्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता ज्यांना शिक्षण आहे आणि तिथून पुढे त्यांची नोकरी सुरू झालेली आहे, तर त्या एक ऑलरेडी फ्लोमध्ये आलेल्या आहेत. आता प्रश्न कधी येतो, की जेव्हा लग्न ठरताना मुलीचा ब्रेक होतो किंवा लग्नानंतर डिलिव्हरीच्या वेळेला जेव्हा ब्रेक होतो, त्यावेळेला महिलांना कुठेतरी एक बॅकफूटवर गेल्यासारखं वाटतं. आणि आता बाबा माझं अर्निंग स्टॉप झालं आहे किंवा मी खूप कुठे कमी पडतीये का? तिच्याबरोबरच्या महिला पुढे गेलेल्या असतात. काही जणी तिच्याबरोबर ज्या कामाला जॉईन झालेल्या असतात, त्यांना कालांतराने प्रमोशन मिळालेलं असतं. मग इथे कुठेतरी महिला पुन्हा सेल्फ डाऊटमध्ये जाते. मग तिथे तिला काय करणं गरजेचं आहे, की खूप ब्रेकमध्ये स्वतःला डिपार्ट न करून घेता किंवा स्वतःला खूप अलिप्त न करून घेता काहीतरी स्वतःच्या क्षेत्रातलं वाचन कंटिन्यू ठेवणं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आत्ताही आमच्याकडे महिला येतात ना, की आमचा असा ब्रेक झालेला आहे, तेव्हा आम्ही त्यांना काही प्रश्न विचारतो जे त्यांच्या क्षेत्रातले असतील आणि ते जेव्हा त्यांना उत्तर देता येत नाही, तेव्हा मग त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो. त्यामुळे ज्या ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, मग लग्नाच्या वेळेला तुम्ही घेतलेला ब्रेक असेल किंवा प्रेग्नन्सी आणि मॅटर्निटीच्या वेळेला घेतलेला ब्रेक असेल, त्यावेळेला तुम्ही तुमच्या क्षेत्रातली किती माहिती ठेवता, तेही तितकंच गरजेचं आहे. खरं तर मग असं म्हणता येईल की ब्रेक म्हणजे खरं तर फेल्युअर नाहीये, तर ती एक फेज आहे, एक प्रोसेस आहे खरं तर पुढे जाण्याची.
बरोबर. आणि ना स्त्रीकडून ह्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्या तिला पूर्ण कराव्याच लागतील. मॅटर्निटी लिव्हमध्ये असलेली महिला असेल, नाहीतर तिचे हसबंड जे आहेत ते पॅटर्नल लिव्हवर असलेले असतील. बरोबर. पण तिला जे काम करायचं आहे ते ॲक्चुअली तिलाच करावं लागणार आहे. जे बेबीची केअर तिला ज्या पद्धतीने घेता येणार आहे, एक आई म्हणून, तीही तिलाच घेता येणार आहे. तर इथे कुठल्याही पद्धतीचा गिल्ट न करता तो ब्रेकसुद्धा चांगल्या पद्धतीने आनंदाने तिने स्वीकारायला हवा. आता इथे दिसताना कसं दिसतं माहिती आहे का, की म्हणजे पुरुषांना कोणीच विचारत नाहीये या सगळ्या सिच्युएशन्समध्ये. मग असं का? फक्त महिलेलाच का विचारलं जातंय? ॲक्चुअली ना आपल्या कुटुंब व्यवस्थेतच तसं हे केलं गेलेलं आहे, की आई म्हणजे सगळं करते. आई म्हणजे डबे बनवते, आई म्हणजे सकाळी लवकर उठवते, आई म्हणजे घरच्यांचे सगळे कपडे व्यवस्थित ठेवते, घर आवरून ठेवते किंवा आई ही जी गोष्ट आहे ना, ती एआयपेक्षाही भारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी गोष्ट एआयलाही माहिती नाहीये, ती आईला माहिती असते. आणि म्हणून केवळ बाबा असणं तर गरजेचं आहेच आहे, एका निर्णय क्षमतेसाठी घरात. आणि आई का असणं गरजेचं आहे? कारण इमोशनलरित्या मुलांना किंवा कुटुंबाला अशी जोडून धरणारी म्हणून आई. म्हणून केवळ स्त्री ही केंद्रस्थानी बघितलेली आहे भारतीय कुटुंब व्यवस्थेच्या. मग कुठेतरी जेव्हा आपण स्त्रीला केंद्रस्थानी बघतोय, मग तिला ते ओव्हरबर्डन होत नाहीये का? जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी तिच्यावरती टाकतो, की यासाठी तू गरजेची आहेस, पण तिच्यासाठी ते कुठेतरी ओव्हरबर्डन सुद्धा होऊ शकतं ना? पूर्वीच्या काळी काय होतं, की कुटुंब हेच फक्त स्त्रियांना बघावं लागायचं. त्यामध्ये आनंदाने बघायच्या. म्हणजे मुलांसाठी जेवढं करायला लागायचं तेवढं त्या आनंदाने करायच्या. आता जेव्हा स्त्री बाहेर पडायला लागली, नोकरी करू लागली, तेव्हा तिला तिचं इंडिपेंडन्स काही आहे किंवा तिचं कॉर्पोरेट लाईफमध्ये जे स्ट्रगल आहे, जो स्ट्रेस आहे, तो कुठेतरी कुटुंबात यायला लागला किंवा तिला दोन्हीपैकी आवड चूज करताना हा प्रॉब्लेम यायला लागला, की मला कुटुंबही तितकंच महत्त्वाचं आहे आणि नोकरीही तितकीच महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे केवळ असं व्हायला लागलं, की तिला थोडंसं बर्डन कळत-नकळत यायला लागलं आणि त्यातून सोशल मीडिया किंवा ह्या पीअर प्रेशरनी थोडीशी भर पडलेली आहे त्याच्यामध्ये. एक जे परफेक्शनिझम आहे किंवा मी आयडियल कॉर्पोरेट वुमन म्हणून कशी असली पाहिजे किंवा मी आयडियल आई म्हणून कशी असली पाहिजे किंवा माझ्याबरोबरच्या ज्या मुलांच्या मित्रांच्या आया आहेत त्या कशा वागतायत आणि मी कशी वागतीये. तर ह्यामुळे इनडायरेक्टली खरं बर्डन झालेलं आहे. पण महिलेनी सुद्धा थोडंसं अटॅचमेंट, डिटॅचमेंट या गोष्टींकडे लक्ष दिलं ना, की त्यामुळे तिला डिस्टर्ब व्हायला होणार नाही किंवा त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स लूज होणार नाही. ती जे आत्ता करतीये ते उत्तम करतीये. ती जे निर्णय घेतीये ते चांगलेच घेतीये. तिच्या कुटुंबाच्या हितातले घेतीये. हे करून जेव्हा ती पुढे जाईल ना, तेव्हा खरं तिच्या एम्पॉवरमेंटचं सार्थक होणार आहे. बरोबर. आता इतकं सगळं आपण महिलेविषयी बोलतोय खरं, पण लोकांना आता असं वाटेल, की या फक्त एका महिलेविषयीच बोलतायत. याचा अर्थ कुठेतरी पुरुषांशी कॉम्पिटिशन करतायत की काय? किंवा मग त्याच्या विरुद्ध आहे का? कारण आता जसं मी म्हटले, की पुरुषांना का विचारलं जात नाही, महिलेलाच का विचारलं जातं? याचा अर्थ आता सगळ्यांना असं वाटेल, की महिला एम्पॉवर होते म्हणजे की पुरुषांना कॉम्पिटिशनच आहे. तर असं आहे का? नाही, असं तर अजिबात नाहीये. ॲक्चुअली महिला म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट हे का आलं? कारण पूर्वीच्या काळी महिलांना तितकासा रिस्पेक्ट दिला जायचा नाही. त्यांना तितकासा निर्णयात सहभागी केलं जायचं नाही. म्हणून केवळ वुमन एम्पॉवरमेंट. पुरुषांचं बघाल तर मेन वर ऑलवेज एम्पॉवर्ड असं म्हणू शकतो आपण, की त्यांना निर्णय क्षमता होती. त्यांच्यावरती डिपेंडिंग कुटुंब असायचं. त्यांना स्वतःचे फायनान्शियल निर्णय स्वतः घेता यायचे. त्यांना स्वतःसाठी खर्च करताना दुसऱ्यांना विचारण्याची गरज नव्हती त्या काळी. आणि आता मात्र तर पुरुषांचा रोल अजून बदललाय. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट जितकं बायकांना माहिती नाहीये, तितकं आता ते पुरुषांना माहिती झालंय सोशल मीडियाच्या माध्यमातून. मग ते फिजिकल फिटनेस असू दे किंवा मेंटल फिटनेस असू दे, हाही महिलांसाठी अनेक वेळा पुरुष केअर करताना दिसतात. त्यामुळे परिस्थिती बदलताना दिसते, जी एक खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे सोशल मीडिया जसं आपण म्हणतो तसं वाईट आणि चांगलं या दोन्ही गोष्टींसाठी उपयोगी पडतं. बरोबर. आणि पुरुषांनी करायची मग इथे काय-काय हे आहेत, की कॉम्पिटिशन तर ॲब्सोल्युटली नाहीये. कारण आपण इक्वालिटीचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण असं बघितलेलं आहे, की जिथे पुरुषही पोहोचू शकले नाहीत, तिथे आता महिला पोहोचू शकलेल्या आहेत. म्हणजे आता इक्वॅलिटीच्याही वर गेलेलं आहे. पण म्हणजे काय कॉम्पिटिशन आहे का? तर अजिबात नाही. तर कॉम्पिटिशन टू कोलॅबोरेशन हा जो प्रवास होता ना, तो गेली 40 वर्षात आपण पार केलेला आहे. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटची त्यावेळेची गरज होती आणि आत्ताची जी गरज होती, ती इक्वालिटी मोर दॅन द कंपॅनियनशिप, मोर दॅन टू द कोलॅबोरेशन असं आपण म्हणू शकतो. बरं. मग जेव्हा आपण म्हणतो की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता महिला चाललेली आहे, म्हणजेच त्याच्या बरोबरीने चाललेली आहे, ना की त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करते किंवा कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करते. बरोबर. पुढे जाण्याचा प्रयत्न नाही होत आहे. काही-काही क्षेत्रांमध्ये अर्थात होतो आणि त्या क्षेत्रांमध्ये गरजही असते त्या-त्या वेळेला.
पण हा कॉम्पिटिशन म्हणून बघितला जाऊ नये, हे माझं वैयक्तिक मत आहे. आजकाल महिलांवर सुपर वुमन असा टॅग लावला जातोय खरं तर. तर या सगळ्याने काय होतंय, की महिलांना मेंटली खूप स्ट्रेस येतोय. तर हे कसं आपण चित्र बदलू शकतो? आता जेव्हा आपण परफेक्शनिझमची गोष्ट करतो ना, तेव्हा परफेक्शनिझमची अगेन एक अशी स्पेसिफिक काही व्याख्या नाही आहे. माझ्यासाठी ती वेगळी असू शकते, तुमच्यासाठी वेगळी असू शकते, आपल्या पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येकासाठीही वेगळी असू शकते. तर त्याला एका लेव्हलवर आणून कुठे आपण ठेवू शकतो? तर त्याच्यामध्ये एक आयडियल गोष्ट जी करण्यासारखी आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा फिजिकल फिटनेस जपणं गरजेचं आहे, मेंटल फिटनेस जपणं गरजेचं आहे, तुमचं कुटुंब काय आहे आणि त्यात कोणाकोणाला कुठल्या पद्धतीची गरज आहे, ते बघणं गरजेचं आहे. आणि स्वतः कोणाशीही कॉम्पिटिशन न करता, कारण परफेक्शनिझम किंवा सुपर वुमन म्हणजे पुन्हा तुम्ही स्वतःची कंपॅरिझन किंवा स्वतःचं कॉम्पिटिशन दुसऱ्याशी बघताय. तर तशी न करता माझ्याकडे जे आहे, जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्यातच मी कसं उत्तमरित्या काम करू शकेन आणि कसं माझ्यासाठीचं परफेक्शनिझम अचीव्ह करू शकेन, ना की कॉम्पिटिशन. तर हे खरं तर गरजेचं आहे. मग इथे जेव्हा महिला दुसऱ्या कोणाला तरी बघते, की बाबा ही कॉर्पोरेट वुमन बघा किंवा ही स्टार्टअप फाउंडर बघा, ती कशी इंडिपेंडंट आहे, ती कशी स्वतःचं मत ठामपणे मांडू शकते. मग तिथे कुठेतरी महिलेला असं वाटतं, की नाही आता मात्र मला तिच्यासारखंच बनायला पाहिजे. आता मात्र मला ह्या गोष्टींची तयारी करायला पाहिजे. मग त्यासाठी थोडं फॅमिली सॅक्रिफाईस केलं तरी चालेल. त्यासाठी मी थोडा माझा मी टाईम कमी केला तरी चालेल. पण ही गोष्ट मात्र मला अचीव्ह करायचीच आहे. मग दॅट क्रिएट्स अ प्रेशर. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, नुसती फिजिकल हेल्थ नाही पण मेंटल हेल्थ खूप जास्त अफेक्ट होते. आणि त्यामुळे तिला अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट शिकणं हे खूप गरजेचं आहे. त्यातून पुन्हा आपला जो विषय आहे तो सोशल मीडिया. जसं फेब्रुवारी उजाडतं तसं एक चित्र तुम्हाला बघायला मिळतं महिलेचं, की तिला 8 हात आहेत आणि प्रत्येक हातात वेगवेगळी गोष्ट आहे. एका हातात बाळ आहे, एका हातात उलथणं आहे, एका हातात लॅपटॉप आहे, एका हातात तिची बॅग आहे, दुसऱ्या हातात झाडू आहे. त्यामुळे ह्या गोष्टींनी अजून काय दाखवलं जातं, की ठीक आहे स्त्री मल्टीटास्किंग करते, ती करू शकते. पण त्याची गरज असते का प्रत्येक वेळेला करण्याची आणि स्वतःला स्ट्रेस करून घेण्याची? तर ती अजिबात नाहीये. तर ही अशी चित्र आपण बंद करावीत, जेणेकरून सोशल मीडिया थ्रू पण महिलांना प्रेशर क्रिएट होणार नाही आणि जी तिची जर्नी छानपणे चालू आहे आणि मेंटल हेल्थ सांभाळून चालू आहे, ती तशीच चालू राहायला पाहिजे. म्हणजे अगदीच सगळ्यातलं सगळंच केलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे घर पण सांभाळ, हे पण कर, ते पण कर अशी काही गरज नाही. तुला जितकं होईल किंवा तुला जे करायचंय तितकं तू तू तुझं ठरवून तू करशील हे जास्त एम्पॉवरमेंट म्हणता येईल खरं तर. बरोबर. आणि त्या गोष्टींना रॅशनल डिसिजन मेकिंग म्हणजे अगदी मग आम्हाला मुलंच नको किंवा आम्हाला कुटुंब व्यवस्थेत राहायचंच नाहीये. तर अगेन इट इज अ फॉल्स डेफिनेशन ऑफ एम्पॉवरमेंट. कारण त्या गोष्टीची जर गरज आहे, त्या गोष्टींनी जर तू परिपूर्ण होणार आहेस, तर त्या गोष्टीसाठी तेवढा वेळ देण्यात काहीच हरकत नाहीये. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना, की कधी-कधी आपल्या तब्येतीला आपली गरज असते. त्यामुळे तिथे त्या गोष्टींना गरज देणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेला तुम्ही अभ्यास करत असाल, तर सबॅटिकल लीव्ह घेऊन तिथे ते लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तुमची सेल्फ ग्रोथ असेल, त्यावेळेला तिथे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याच्यातही मल्टीटास्किंग येतच आहे. पण हे सतत होत नाहीये. म्हणजे सतत जे बॉम्बार्डिंग होतं ना, की हे पण करा, ते पण करा. त्यामुळे जास्त तुमचा मेंदू थकून जातो आणि अक्षरशः त्यामुळे ना तुमची कार्यक्षमताही कमी होते. म्हणजे हे अगदी रोजची उदाहरणं आहेत आमच्या काउन्सिलिंगमध्ये. आणि तेव्हा जेव्हा स्त्री आमच्याकडे पूर्ण एक्झॉस्ट होऊन आलेली असते, तेव्हा आम्ही त्याच्यामागची कारणं विचारायला लागतो आणि ही कारणं समोर येतात. स्ट्रॉंग वुमन आणि डॉमिनेटिंग वुमन यातला नक्की फरक काय? कारण आपण अनेकदा बघतो, की रिलेशनशिप्समध्ये महिलांना खूप सफर करावं लागतं. हा खूप छान प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला स्ट्राँग वुमन म्हणजेच एम्पॉवर्ड वुमन असं आपण म्हणतो. तर तुम्ही जर मला विचाराल तर स्ट्राँग वुमन म्हणजे जिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, जी स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे, जिने या समाजामध्ये काही प्रतिष्ठा कमवलेली आहे, तर ही आपण स्ट्राँग वुमन म्हणू शकतो. जी इमोशनली स्ट्राँग आहे, जी व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांभाळू शकते, तिथे कुठेही चुका काही होत नाहीत तिच्याकडून, ही स्ट्राँग वुमन. आणि एम्पॉवर्ड वुमन म्हणजे कोण असते? की मला मिळालेले जे काही रिसोर्सेस आहेत, ते मी अजून कोणाला देऊ शकते का? माझ्यासोबतच इतर महिलेला एम्पॉवर करू शकते का? आणि मी तिला जे मिळत नाहीये, ते तिला देऊ शकते का? तर हे खरं तर ही एम्पॉवरमेंटची व्याख्या आहे. म्हणजे एका पुस्तकात मी वाचलं होतं, की "वी राईज बाय लिफ्टिंग अदर्स." हे इतकं सुंदर वाक्य आहे, जे प्रत्येक महिलेला उपयोगी आहे. पण असं पण बघितलं जातं बरं का आता
महिला पुरुष हे तर कंपॅरिझन झालंच. पण आता आपण जसं म्हणालो, की एम्पॉवर्ड वुमन म्हणजे जी दुसऱ्यांना सुद्धा मदत करते. पण असं बघितलं जातं, की एक महिलाच महिलेचा पाय खेचते किंवा महिला एकत्र काम करू शकत नाहीत. 2 महिला एकत्र आल्या की काही होत नाही. अशा सगळ्या कन्सेप्ट सोशल मीडियावरती पण बघायला मिळतात, की काय म्हणजे एकत्र मिळून ह्या एकमेकींचे पायच खेचत असतात. अशा गोष्टी बघायला मिळतात. तर त्याबद्दल काय सांगाल? याची ना खरं तर सुरुवात आपल्या टीव्ही सीरियल्समधून झाली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे सिच्युएशन आहे ना, की जिथे 2 महिला कुटुंबामध्येच भांडतायत, हं. त्यांच्यामध्ये मतभेद आहेत किंवा कुठेतरी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यातून एक ना जो आपला भगिनी भाव आहे ना, तोच कुठेतरी नष्ट झालेला आहे. आणि मग पुढे जाऊन तुम्ही बघाल तर व्यवसाय करताना, नोकरी करताना हीच एक मनात हे घेऊन गोष्ट घेऊन आपण पुढे गेलेलो असतो. त्यामुळे कुठेतरी मला जे मिळू शकलं नाही ते हिला मिळतंय का? मग त्याच्यामध्ये थोडासा जेलसी फॅक्टर. आता हे सगळे ह्युमन इमोशन्स आहेत. ओके, हे थोड्या फार रूपात प्रत्येकामध्ये असणार आहेत. पण ते जेव्हा ॲव्हरेजपेक्षा जास्त होतात, तेव्हा मग त्याची निगेटिव्हिटी पसरते आणि मग महिला कुठेतरी विड्रॉलमध्ये जाते, की जाऊ दे बाबा, मला हे करायचंच नाहीये. हं. त्याच्यामध्ये जर प्रत्येकच महिलेने ठरवलं, आता महिलांना पुढे घेऊन जाणार हे ठरवायला कोणी हवं? महिलांनीच. तर इथे असलेल्या प्रत्येक महिलेनी जरी ठरवलं, की मी ना किमान 10 महिलांना वर घेऊन येणार, तर हं. ही जर्नी खूप छान होऊ शकते. आणि खरं आपल्याला असं वाटतं लांबून, की महिलाच महिलांचे पाय खेचतात. काही क्षेत्रामध्ये बरोबरही आहे. आपण बघतो टीव्हीवरती न्यूज. पण काही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही त्यांना सांगता ना, की तुमच्याकडे एकच पर्याय एकत्रितपणे पुढे जाणं. जसं आता आमच्याकडे महिला बचत गट असतात. जवळ-जवळ 250 ते 300 महिला बचत गट असतात. त्यांच्यात कॉम्पिटिशन होते. कारण खाद्यपदार्थ व्यवसाय असेल, तर 2 गट एकत्र करू शकतात. हं. मग ते पुन्हा म्हणतात, "मॅडम तुम्ही त्यांचं घेणार का आमचं घेणार?" मग ते तुम्ही ठरवा. पण जेव्हा आम्ही सांगतो ना, की तुम्हाला वरती जायचंय का? तुम्हाला मोठं व्हायचंय का? तर एकत्रितपणेच होता येणार आहे. दुसरा ऑप्शनच नाहीये. मग तिथे त्यांच्यासमोर काही ऑप्शन नसतो आणि ते एकत्रितरित्या पुढे येतात. त्यामुळे त्यांना ना हा फील येऊ द्या, की मी मदत केल्याने एखादीचं आयुष्य बदलणार आहे किंवा मी ते करू शकते. इव्हन हा एक खूप मोठा भाव आहे, हो. की आय एम केपेबल ऑफ डुइंग दॅट. बिकॉज आय एम एम्पॉवर्ड, आय एम केपेबल ऑफ एम्पॉवरिंग अदर वुमेन. आणि मग मला वाटतं कुठेतरी पुढे जाऊन ना, या सगळ्या गोष्टी हळू कमी होतील. आता चॅलेंजेस इतके झालेत किंवा इतक्या सगळ्या गोष्टी आपण बोललो, तर थोडंसं सोल्युशन पण बघूयात, की काय केलं पाहिजे किंवा काय करू शकतो आपण. तर तुम्ही स्किलेट फाउंडेशनसोबत इतके वर्ष काम करताय किंवा हे तुम्ही महिलांसाठी स्पेशली सुरू केलं आहे. तर तुम्ही काय सांगाल, की ह्याच्यावरचे सोल्युशन तुम्ही स्किलेट फाउंडेशनमध्ये कसे देता महिलांना? स्किलेट्स फाउंडेशनची स्थापना ना खरं तर कोविडच्या काळामध्ये झाली आणि आत्ता जे आपण महिला सक्षमीकरणाविषयी बोलतोय ना, त्यावेळेला तो प्रॉब्लेम खूपच वाढला होता. म्हणजे त्यावेळेला अगदी घरातली स्त्री जी होती, जी रोज स्वयंपाक करते, लोकांना डबे करून देते किंवा स्वतःसाठी थोडासा वेळ काढते, तिचं रुटीन पूर्णपणे बिघडलं होतं. तिथे आम्ही स्किलेट्स फाउंडेशनची स्थापना केली आणि रजिस्टर करायच्या आधीच आम्ही एक फेसबुक ग्रुप रजिस्टर केला. त्यामध्ये बऱ्याच महिला ज्या आमच्या मेंबर्स होत्या, त्या जोडल्या गेल्या आणि आम्ही फक्त एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली, की दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला जे कौशल्य येतं ते तुम्ही शिकवा. मग त्याच्यामध्ये काहींनी केक करायला शिकवला, काहींनी गाणं म्हणायला शिकवलं, काहींनी डान्स करायला शिकवला, काहींनी फक्त गप्पा मारल्या आणि अशा माध्यमातून महिलेला थोडीशी इतरांची ओळख झाली किंवा त्यांचं नेटवर्क तयार झालं. मग जेव्हा जसा कोविडचा काळ सरला, तेव्हा मात्र आम्ही रजिस्टर करून घेतली कंपनी इन द नेम ऑफ स्किलेट्स फाउंडेशन, जी एक सेक्शन 8 कंपनी आहे, रजिस्टर्ड अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. त्यामुळे त्याला एक कंपनीचं स्वरूप आलं. त्यानंतर आम्ही प्रकल्प एक करत गेलो. त्यामध्ये सक्षम जो प्रकल्प आहे त्याचा मुख्यतः उद्देश हा व्यवसाय नियोजन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कौशल्य विकास आणि व्यवस्थापन हे आम्ही त्याच्यामध्ये शिकवतो. असं करत एक महिला जोडली गेली आणि आता जवळ-जवळ 15,000हून अधिक महिलांना आपण प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. म्हणजे थोडंसं ॲक्टिव्हली मेनस्ट्रीममध्ये आणलेलं आहे त्यांना. तिथून पुढे जाऊन आपण बघितलं तर प्रॉडक्टची निर्मिती, म्हणजे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. मग ते खाद्यपदार्थात असेल किंवा नॉन फूडमध्ये असेल, ते करायला त्यांना मदत केली. मग वेगवेगळी इन्क्युबेशन सेंटर असतील, शासकीय योजना असतील, याच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग आणि न्यू प्रॉडक्ट डेव्हलप झालं. आता ते प्रॉडक्ट झाल्यानंतर विकायचं कुठे? म्हणून बाजारपेठ बघितली. त्यामुळे खरं तर ना स्किलेट्सचे प्रकल्प असे ठरवून कधीच आले नाहीत. गरज कुठल्या गोष्टीची आहे त्याप्रमाणे एक प्रकल्प येत गेले आणि आता ऑलमोस्ट 12 प्रकल्पांवर सोबतच काम चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा बाजारपेठ निर्माण केली, तेव्हा आम्ही सक्षम स्टोअर्स नावाची एक बाजारपेठ स्वतःची आधी केली, की त्याच्यामध्ये आपण सगळ्या केलेल्या महिलांना ज्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, ज्यांनी प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे, ते सगळे प्रॉडक्ट्स एका कॅटलॉगमध्ये आले
आणि मग तिथून एक कस्टमर जो आहे त्यालाही बघणं सोपं झालं की कुठल्या फील्डमध्ये काय काय प्रॉडक्ट आहेत, ते किती किमतीसाठी मिळत आहेत आणि त्याच्या सगळ्या गोष्टी. हे सक्षम स्टोअर्समध्ये आलं. तिथून पुढे जाऊन आता व्यावसायिकेची पण ओळख झाली पाहिजे, एका उद्योजकतेची ओळख झाली पाहिजे. ती पुढे आली पाहिजे आणि स्वतःच्या ब्रँडबद्दल आणि स्वतःबद्दल कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे. यासाठी एक संकल्पना सुरू केली, जी आत्तापर्यंत कुठेच नव्हती, ती म्हणजे बीज क्वीन. ओके. तर हा एक ग्रीन फॅशन रनवे आपण म्हणू शकतो, की त्याच्यामध्ये फॅशन वॉक न करता महिलेनी स्वतःचा प्रॉडक्ट घेऊन एक वॉक करायचं आहे. ओके. कॉन्फिडेंटली प्रॉडक्टबद्दल सांगायचं आहे आणि काही जे आपले एक्सपर्ट्स असतील ते पॅनल मेंबर्स त्यांना प्रश्न विचारतात आणि तिचं तिच्या बिझनेससाठी जसं विजन आहे त्याप्रमाणे सिलेक्शन केलं जातं. त्यात पहिल्या वर्षी साधारणतः हे आपलं 4थं वर्ष होतं यावर्षी. पहिल्या वर्षी 20 ते 30 पार्टिसिपंट्सपासून सुरुवात झालेली बीज क्वीन आता 120 पार्टिसिपंट्सपर्यंत येऊन पोचलेली आहे. पूर्वी फक्त पुण्यातल्याच स्त्रिया यायच्या, महिला उद्योजिका भाग घ्यायच्या, पण आता कोल्हापूर, मुंबई, लातूर अशासारख्या ठिकाणून सुद्धा महिला उद्योजिका खास या स्पर्धेसाठी म्हणून पुण्यात येताना दिसतात. त्यामुळे असे एक एक प्रकल्प घडत गेले. आत्ता आपला जो नवीन एक उपक्रम आहे तो दिव्यांग महिलांसाठी आहे, की आपण जेव्हा म्हणतो की प्रत्येक महिलेनी मेनस्ट्रीममध्ये यावं, तेव्हा जेव्हा दिव्यांग महिला आपण म्हणतो ना, तेव्हा त्यांना बरेच लिमिटेशन येतात. तर त्या लिमिटेशनवरती काम करून आपण त्यांना कसा एक व्यवसाय सुरू करून देऊ शकतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करू शकतो आणि त्यांनी केलेल्या सुंदर प्रॉडक्ट्सला मार्केट कसं मिळवून देऊ शकतो. तर यासाठी आपला एक दिव्यांग प्रोजेक्ट आहे, ज्याचं नाव आहे 12. त्यामुळे महिलांना जेव्हा असं वाटतं ना, की मला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घ्यायचं आहे, पण मला कळत नाही आहे की कुठून सुरुवात करावी, त्यांनी या पद्धतीच्या प्रकल्पांना जोडलं जावं. एकदा जेव्हा तुम्ही जोडलं जाता ना, तेव्हा 4 महिलांची ओळख अजून तुमची होते आणि तुम्हाला असं कळतं की हे फक्त तुमच्याबद्दल होत नाही आहे, इतरही महिलांबद्दल होतं आहे. त्यामुळे एकत्रितपणे येऊन कसं सोल्युशन याला काढता येईल आणि खरं तर तिथूनच एक आपण भगिनीभाव निर्माण करू शकतो आणि एक कम्युनिटी डेव्हलप होते. कारण हे जे मोठं मिशन आहे ना, आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो, ही एक व्याख्या नसून हे एक खूप मोठं मिशन आहे. गेली 70 वर्ष चालू राहिलेलं आहे. त्यामुळे हे ना एकट्या दुकट्याने काम करून होणार नाही आहे. याला एक कम्युनिटी डेव्हलप करायला लागणार आहे, एक संघटन डेव्हलप करायला लागणार आहे आणि ज्या निगेटिव्हिटी त्यातून काढून टाकल्या जातात ना, त्यानंतर जे उरतं ते फक्त पॉझिटिव्ह वाइब्स. त्यामुळे अशा पद्धतीने आपण सगळे मिळून या मिशनवर जेव्हा काम करू, तेव्हा कदाचित आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे अनेक चांगल्या गोष्टी वुमन एम्पॉवरमेंट विषयी असतील. ट्रेनिंग घेतल्यानंतर महिलांच्या आयुष्यात आणि आत्मविश्वासात नक्की काय बदल घडून आले? आत्मविश्वासातला बदल ना थोडासा सातत्य ठेवल्याने येतो. म्हणजे तिला जेव्हा तो एक फील येतो, की एखादी गोष्ट मी केली आहे, मला एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग मिळालं आहे, मी स्वतःच्या हाताने जेव्हा ते करून बघते आणि मला ती लिबर्टी दिली जाते, की तू चुका केल्यास तरी पुढच्या वेळेला तू चांगल्या पद्धतीने करू शकशील. तेव्हा ती त्या चुकांमधून शिकते आणि कालांतराने तुम्ही बघाल तर जेव्हा तिची निर्मिती होते, निसर्गानेच ची देणगी दिलेली आहे महिलेला. त्यामुळे जेव्हा ती एखादी गोष्ट निर्माण करते ना, तेव्हा तो कॉन्फिडन्स मात्र मॅक्झिमम लेवलला आलेला असतो. अशी कोणती लाईफ चेंजिंग स्टोरी आहे का, जी आपल्या दर्शकांना सांगता येईल? खरं तर ना महिला उद्योजकांबरोबर काम करत असताना गेली 6 वर्षात खूपच लाईफ चेंजिंग स्टोरीज आम्ही बघितल्या आणि अगदी काही-काही वेळेला इतक्या सीरियस होत्या, की त्यातून मार्ग निघेल का नाही हे याची खात्री आम्हालाही नव्हती. पण एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटेल, की आम्ही एका गावात गेलो होतो प्रशिक्षणासाठी आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षणं घेतो, की त्याच्यामध्ये मुलींसाठी काही प्रशिक्षणं आहेत, काही महिलांसाठी आहेत, काही थोड्याशा ओल्ड महिलांसाठी आहेत, की ज्यांना बसल्या जागी हे गोष्टी करता येतील. तर त्याच्यामध्ये एक मॅट प्रशिक्षण होतं आणि आमचीच एक ट्रेनर एका गावात गेलेली असताना जनरली प्रत्येक घरांमध्ये बोललं जातं, की तुमच्या घरामध्ये कोणी महिला आहे का? जिला पुढे येऊन असं काम करायला आवडेल का? आणि तेच बघत असताना आम्हाला एक घर असं मिळालं, जे पूर्ण अंधारं होतं. तिथे एक आजी होत्या. त्यांना एक पाय नव्हता आणि त्या बसलेल्या होत्या आणि त्यांना काही कामही मिळत नव्हतं हाताला आणि बाकीचे गावातले सगळे आपापल्या व्यापात होते. हिची मुलं शहरात निघून गेली होती तिला सोडून आणि गावातल्या लोकांनी शेअर करून घेतलं होतं, की आज आम्ही त्यांना खायला देऊ, उद्या तुम्ही द्या असं करून. आणि जेव्हा ही लोकं बिझी होऊन जायची तेव्हा बऱ्याच वेळेला त्यांना खायलाही दिलं जायचं नाही. मग आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्या आजींनी इतक्या आत्मीयतेने विचारलं, की "मी यातलं काही करू शकते का? मला यातलं काही शिकवू शकाल का?" आणि मग त्यावेळेला ते प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलं आणि आता मला सांगायला इतका आनंद वाटतो, की त्या आजी घरबसल्या त्यांना सगळं साहित्य हातात मिळतं. त्या मॅट्स करतात वेगवेगळे कलरफुल मॅट्स आणि ते आमच्या उद्योजिका घेऊन येतात आणि शहरी भागांमध्ये विकतात.
म्हणजे त्यांना ज्या गोष्टीची गरज होती ती गरज आपण चांगल्या पद्धतीने सॅटिस्फाय करू शकलो. आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रॉडक्टची गरज आहे ती सॅटिस्फाय करू शकलो. आणि ह्या गोष्टींनी मात्र खरंच आमची म्हणजे हे जे आमचं ध्येय होतं महिला सक्षमीकरणाचं ते अजून दुपटीने वाढल्यासारखं झालं. आणि आमचं मोटिवेशन इतकं वाढलं की प्रत्येक महिलेच्या हाताला आज काम मिळायला पाहिजे आणि जिथे गरज आहे तिथे मात्र तर आपल्याला पोचता आलंच पाहिजे. शेवटचं ना आपण एक रॅपिड फायर घेऊयात वुमन एम्पॉवरमेंट याच विषयाशी रिलेटेड, की फ्रीडम की अप्रुव्हल, अप्रुव्हल. स्ट्रॉंग वुमन की टू मच वुमन, स्ट्रॉंग वुमन. करिअर की फॅमिली, करिअर. इक्वॅलिटी ॲट वर्क की इक्वॅलिटी ॲट होम, बोथ. मनी अर्निंग की मनी डिसिजन, मनी डिसिजन आर मोर इम्पॉर्टंट. पार्टनर की परमिशन, पार्टनर. परफेक्ट वुमन की रिअल वुमन. रिअल वुमन. थँक्यू. थँक्यू सो मच.